या निवडणुकीत आपला आत्मविश्वास गमावून बसले आहेत। त्यामुळे विरोधी पक्षांची खाती गोठवणे, विरोधी पक्ष फोडणे, चौकशी संस्थांचा दुरुपयोग करणे अशा प्रकारचा रडीचा डाव मोदी खेळत असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे। काँग्रेस पक्षाच्या प्रचार प्रमुखपदी नियुक्ती झाल्यानंतर काँग्रेस भवन येथे आलेल्या पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत मोदी सरकारवर टीका केली। पुणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आमदार रवींद्र धंगेकर, शहराध्यक्ष अरविंद शिंदे, माजी आमदार मोहन जोशी, रमेश बागवे, अनंत गाडगीळ, दीप्ती चौधरी, माजी महापौर कमल व्यवहारे, वीरेंद्र किराड यावेळी उपस्थित होते। चव्हाण म्हणाले की देशातील प्राप्तिकर कायद्यानुसार कोणत्याही नोंदणीकृत पक्षाला प्राप्तिकर भरावा लागत नाही। मात्र पक्षाला मिळालेल्या देणग्यांचा ताळेबंद आणि व्यवहार हे पक्षांना व्यवहार निवडणूक आयोगाला सादर करावे लागतात। 2017-18 मध्ये काँग्रेसला काही देणग्या मिळाल्या होत्या। केरळमधील पुराच्या घटनेनंतर पक्षाच्या सर्व खासदारांनी देशभरातून 1 महिन्याचा निधी जमा करून पूरग्रस्तांना मदतीसाठी पाठवला होता। या गडबडीत पक्षाला मिळालेल्या देणग्यांची माहिती प्राप्तिकर विभागाला द्यायला आठवडाभर उशीर झाला। माहिती उशिरा दिल्याचा दंड 10,000 रुपये आहे। मात्र आता 8 वर्षांनी ही बाब काढून या विषयात आता पक्षाला नोटीस पाठवून 210 कोटी रुपयांचा दंड बजावला आहे। हा दंड भरला नाही म्हणून विभागाने काँग्रेस पक्षाची 4 बँकातील 11 खाती गोठवली आहेत। आता 10 रुपयांचा व्यवहारही आम्हाला करता येणार नाही। विजयाचा आत्मविश्वास गमावलेले मोदी निवडणुकीत आमचा पराभव व्हावा म्हणून हे करत आहेत। ही कसली लोकशाही? सीताराम केसरी खजिनदार असतानाच्या काळात 1994 मधील त्रुटीची नोटीस पक्षाला बजावण्यात आली आहे। आम्हाला न्याय मिळेल, पण तोपर्यंत निवडणुका होऊन जातील, त्याचे काय, असा प्रश्न पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केला आहे। मगाशी मी सांगितलं ते 17-18चं प्रकरण होतं। आम्हाला काही दिवसापूर्वी आणखीन एक नोटीस आलेली आहे की स्वर्गीय सीताराम केसरी काँग्रेसचे खजिनदार असताना 1994 सालची अशीच काहीतरी त्रुटी काढलेली आहे, त्याची नोटीस देखील आम्हाला आलेली आहे। 30 वर्षानंतर त्रुटीचे काही कागद तुम्ही काढून पुन्हा त्यात आम्ही अडकून पडणार, पुन्हा केस ठेवणार, पुन्हा आमची खाती फ्रीज केलेली आहेत, गोठवली आहेत, ती उघडू नये म्हणून प्रयत्न करणार। हे जे चाललेलं आहे हा काँग्रेस पक्षाचा फक्त गळा डोकावण्याचं काम नाही, तर हा भारताच्या लोकशाहीचा गळा घोटायचं काम चाललेलं आहे। नरेंद्र मोदी या निवडणुकीमध्ये आपला आत्मविश्वास गमावून बसलेले आहेत। त्यामुळे एका बाजूला चौकशी संस्थांचा दुरुपयोग करून पक्ष फोडायचं कारस्थान चाललेलं आहे, दुसऱ्या बाजूला कुठल्याही पक्षाला बरोबर घेऊन आपली ताकद वाढते की याचा प्रयत्न चाललेला आहे। आज निवडणुकीचे उमेदवार निवडीमध्ये खूप अडचणी निर्माण झालेल्या आहेत आणि आता या परिस्थितीला तोंड देण्याकरता आपल्या ग्रामीण भाषेमध्ये म्हणतात त्याप्रमाणे रडीचा खेळ अक्षरशः नरेंद्र मोदींचा चाललेला आहे। आणि आज काँग्रेस पक्षाची परिस्थिती अशी आहे की काँग्रेसच्या कर्मचाऱ्यांचा, जे काही पक्षाचे कार्यकर्ते आहेत ते कर्मचारी आहेत, कोणी टायपिस्ट आहे, कोणी कम्प्युटर ऑपरेटर आहे, त्यांच्या पगारात देता येत नाही, प्रवासाची तिकीटं काढता येत नाही, मग उमेदवारांना पैसे देणं वगैरे ते बाजूला राहिलं, वर्तमानपत्रामध्ये जाहिराती ब्लॉक करायच्यात, मीडियावर स्लॉट ब्लॉक करायचे, काहीच आम्हाला करता येणार नाही। आणि त्यामुळे आमच्या अक्षरशः आमचे हात मागं बांधलेले, तर तुम्ही आता कबड्डी मॅच खेळा असं सांगितलं जातं आहे। याचा गंभीर निषेध आम्ही अगदी राष्ट्रीय पातळीवर केलेला आहे। महाराष्ट्राच्या जनतेसमोर हे मी मांडतोय की आज या प्रकारे सुप्रीम कोर्टामध्ये आम्हाला जाता येत नाही, कारण प्रक्रिया आहे। आधी न्यायिक प्राधिकरणाची प्रक्रिया संपल्याशिवाय हायकोर्टात जाता येत नाही। आम्हाला न्याय मिळेल यात 1% शंका नाही। एक संपूर्णपणे बेकायदेशीर कारवाई केलेली आहे, पण त्याचा निकाल जर निवडणूक संपल्यावर लागला तर काय उपयोग आहे? आणि हा त्यांचा प्रयत्न चाललेला आहे कुठेतरी ही गोष्ट अडकून ठेवायची। आमची खाती गोठवलेली आहेत ती आम्हाला वापरू द्यायची नाहीत आणि मग सांगायचं काय नाही, चुकीचा निर्णय दिला होता, आम्ही तुम्हाला खाती तुमची ओपन केलं, पण तोपर्यंत निवडणुका होऊन गेलेल्या असतील। 8 वर्ष जुनी केस तुम्हाला आत्ताच काढायची होती, 30 वर्ष जुनी केस तुम्ही पुन्हा आता काढायचा प्रयत्न करताय आणि हा अत्यंत गंभीर विषय महाराष्ट्राच्या जनतेसमोर आपल्या माध्यमातून या ठिकाणी मी मांडलेला आहे। आपल्याला माहिती आहे की काही दिवसापूर्वी, काही वर्षापूर्वी भाजपनं निवडणुकीच्या फंडिंगच्या मध्ये पारदर्शकता आणण्याकरता एक कायदा केला, इलेक्ट्रॉल बॉन्डचा, निवडणूक निधी रोखे घ्यायचा।
तो कायदा इतका चुकीचा होता की तो कायदा पारित होताना काँग्रेस पक्षाने सर्व विरोधी पक्षांनी याचा कडाडून तीव्र लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये निषेध केला होता, विरोध केला होता, पण पाचवी बहुमताच्या आधारावर त्यांनी तो कायदा पास केला. लॉटरी किंगच्या खात्यातून जिथं कंपनीला नफा नाही काही त्याकडून 1300 कोटी रुपयाची देणगी दिली गेलेली आहे. कसं करता तर देशामध्ये लॉटरीला परवानगी द्या, जुगाराला परवानगी द्या आणि नरेंद्र मोदी सरकारनं त्या लॉटरी किंग फ्युचर गेमिंग कंपनीकडून बरीच मोठी रक्कम घेतलेली आहे आणि या देशामध्ये जुगाराला अधिकृत परवानगी दिलेली आहे, लॉटरीला अधिकृत परवानगी दिलेली आहे. युवकांना रोजगार काही मोदी सरकारला देता येणार नाही, पण मोदी सरकार सांगतंय की आता मुलांना जुगार खेळायला सांगा तुम्ही, आणि मग जाहिराती येतं की जुगार खेळला तर हे कदाचित ही सवय लागू शकते वगैरे जाहिरातीमध्ये येते. म्हणजे मला पालकांना विनंती करायची आहे की आपल्या देशामध्ये जुगाराविरुद्ध लॉटरीविरुद्ध कडक कायदे होते. आता मोदी सरकारनं निवडणुकीकरता राजकीय देणगी घेऊन ह्या आपल्या देशामध्ये जुगार चालू केलेला आहे. हे आपल्या सर्वांना मान्य आहे का? आणि अशा प्रकारे आता निवडणूक आयोगाच्याकडून तर नाही, पण सर्वोच्च न्यायालयाकडून निवडणूक आयोगाला सांगितलं की सगळी माहिती तुमच्या वेबसाईटवर ठेवा. प्रचंड मोठी माहिती, कुठल्या पक्षाला किती पैसे कोणी दिले, का दिले, हे माहिती पुढे येते. त्यामुळे दुसरी अशी बाब पुढे आलेली आहे की ईडीची रेड टाकायची, CBIची रेड टाकायची आणि 4-5 दिवसामध्ये त्या पार्टीकडून मोठी देणगी निवडणूक रोख्याच्या माध्यमातून घ्यायची. हेचा नेक्सस आता हाही उघड झालेला आहे. म्हणजे कशा प्रकारे आज जगातलं सर्वात मोठं एक्स्टॉर्शन खंडणी वसुलीचं रॅकेट हे नरेंद्र मोदी सरकार चालवत होतं, हे आता सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळं उघड झालेलं आहे. आणि ही लोकशाही आता तुम्ही या सगळ्या पाचवी बहुमताच्या आधारावर, पाचवी निधीच्या आधारावर जो बेकायदेशीर पद्धतीनं गोळा केलेला आहे, जो कंपन्यांना धमक्या देऊन गोळा केलेला आहे, त्या निवडणुकीच्या आधारावर आणि आमचे निवडणुकीतले बँकेतले सगळे फंड हे गोठवून ठेवून तुम्ही आता निवडणूक लढा म्हणून सांगताय. मला आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या मतदारांना, जनतेला विनंती करायची आहे की आम्हाला किती अडचणी आल्या, आम्ही त्या अडचणीतून मार्ग काढू, पण शेवटी ही निवडणूक जनतेनं आपल्या हातात घेतली पाहिजे. आमच्याकडं देणगीची आता बँकेची खाती गोठवल्यामुळं सर्वसामान्य नागरिकांना आमची विनंती की आपण रुपया, 2 रुपये, 10 रुपयाच्या रूपानं देणगी उभा करा, आपण खर्च करा, पण ही निवडणूक जनतेनं आपल्या हातात घेऊन या देशातली हुकुमशाही वाचवली पाहिजे. हुकुमशाहीकडे देश चाललेला आहे आणि या देशातली लोकशाही कायम ठेवली पाहिजे. काही दिवसापूर्वी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुटिन यांना त्यांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये त्यांचे 5व्यांदा त्यांचा विजय झाला म्हणून अभिनंदन करण्याचा फोन केला. आपण सर्वांनी वर्तमानपत्रात वाचलं असेल. त्या औपचारिक प्रक्रिया असते. एक अध्यक्ष कोण निवडणुकीत विजयी केला तर त्याला अभिनंदन केलं. पण त्यांनी मग पुढची जी गोष्ट आहे ती आता जाहीरपणे काय आम्हाला कोणी सांगितली नाही, पण काय झालं ते तुम्हाला सांगतो मी की पुटिनला 88% मतं पडली म्हणून मोदींनी त्यांचं अभिनंदन केलं. म्हटलं तुमचं काय गुपित आहे, तुम्हाला 88% मतं पडली? ते म्हटलं सोपं आहे, आमच्या विरोधात उमेदवार कोण नसला की मतं पडतात, तुमच्या विरोधात देखील तुम्ही उमेदवार ठेवूच नका. आणि त्याची प्रचिती काल आली. काल केजरीवालनं त्यांनी तुरुंगात टाकलं. दुसरे मुख्यमंत्री हेमंत सोरेनना टाकलं, केजरीवालला टाकलं. आता आमचे बाकी मुख्यमंत्री आहेत त्यांना मी सांगितले जरा काळजी घ्या, कारण आता पुटिननी सांगितल्याप्रमाणे विरोधी पक्ष नसताना किंवा विरोधी पक्षाचे हात बांधून पैसे गोठवून मग निवडणूक लढून मग जिंकायचं आणि मग तिसऱ्यांदा मी विजयी झालो असं सांगायचं. लोकशाहीला अत्यंत प्रचंड मोठा धोका निर्माण झालेला आहे आणि लोकशाही वाचवायची असेल तर काँग्रेस कार्यकर्त्यांना, महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना ती आपली जबाबदारी ते काम करतायतच. अगदी खूप उत्साहाचं वातावरण पुण्यात आहे रवींद्र धंगेकरांना उमेदवारी मिळाल्यानंतर. परंतु सामान्य नागरिकांना जे कुठल्याही पक्षाचे कार्यकर्ते नाहीत त्यांना माझी विनंती आहे की आता या देशातली लोकशाही वाचवायचं काम हे सामान्य नागरिकांना करावं लागेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली महान राज्यघटना आपल्याला टिकवून ठेवायची असेल तर ही निवडणूक जनतेनं हातात घेतली पाहिजे. आम्ही जर ताकदीने लढणारच आहोत. आमचे हात मागं बांधले असले तरी आमचा न्यायालयावर विश्वास आहे,
घटनेवर विश्वास आहे की कितीही बेकायदेशीर कायदे नरेंद्र मोदींनी आमच्यावर लादले, आमच्यावर किती अत्याचार करायचा प्रयत्न केला वेगवेगळ्या माध्यमाने, तरी देखील आम्ही डगमगणार नाही. आम्ही या निवडणुकीला ताकदीनं सामोरं जाणार आहे. आणि मला खात्री आहे की हे सगळे प्रकार चाललेले आहेत. महाराष्ट्राची जनता या लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला प्रचंड मोठ्या बहुमतानं आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही.